कारण की YouTube लाईव्ह ही क्रिकेट स्पर्धा आहे. अंकुश आणि विनोद ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अंकुश आहे, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज विनोद आहे. आमच्या सोबत देखील विनोद पाटील आहेत. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. पहिला चेंडू फुल टॉस. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. गोल्डन डकच्या स्वरूपात लागतोय हा पहिला मोठा धक्का. अंकुश 0 बाद. डीजे पवन अप्रतिम संगीत. सकाळचं हे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये साईबाबांचं हे गीत आपण ऐकलं. विनोद चौगुले नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत. त्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. कारण की 16 संघ या स्पर्धेमध्ये होते आणि काही संघ कमी पडत होते, तेव्हा त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आयोजकांना. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील विशेष आभार. पहिल्या चेंडूवरती विकेट. फुल टॉस चेंडू होता, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये विनोद पाटील सर खराब चेंडू म्हटलं होतं. कधी कधी खराब चेंडूवरती देखील विकेट मिळू शकतं, याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बीट केलंय या चेंडूवरती गोलंदाज आकाश यांनी. सुरुवात चांगली केली आकाशने, कारण की 4 षटकांचा सामना आहे. त्यांना माहिती आहे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आकाशचा असेल. कारण की पहिले षटक आपण पाहतो आकाश अंडर 23चा हा अपकमिंग रायझिंग स्टार आहे. नक्कीच पाठीमागच्या संडेला आपण पाहिलं त्यांचा देखील एक प्रेक्षणीय सामना आणि त्याही सामन्यामध्ये चांगली कामगिरी आकाशने केली होती. येतो वाईट बॉल आणि अवांतर धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. राईट मोर द विकेट आकाश. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑन साइडला बिग हिट केलाय. फ्लॅट स्ट्रोक लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार. या स्पर्धेमधील हा पहिला षटकार येतोय फलंदाज मंगेशच्या बॅटमधून. प्रेक्षकांसाठी देखील विनोद पाटील सर सुवर्ण संधी आहे. आयवा जेलसाठी क्लीन बोल्ड. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. मंगेशची खेळी संपुष्टात. आहे जो आपला सेफ्टी गार्ड आहे तो आपण डगआउट मध्येच चेंज करायचा आहे. जर आढळला आणि जर
कोणीही विदाऊट सेफ्टी गार्ड घालून जर खेळाडू खेळला आणि आढळल्यास 3 धावांची पॅनल्टी असेल. आणि पंचांना देखील ही सूचना असेल की आपण देखील लक्ष द्यायचं आहे. कोणताही खेळाडू कोणताही बॅट्समन विदाऊट सेफ्टी गार्ड आढळला खेळताना तर नक्कीच त्या संघाला 3 धावांची पॅनल्टी असेल. मिस टायमिंग आहे. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, कॉट अँड बॉलची संधी आणि फलंदाज झालाय बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आणि तिसरा मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या पुसारले या संघाला. फलंदाज राजेशची खेळी संपुष्टात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज आकाश. पंचाने डेट चेंडू घोषित केलेला आहे. रनअप मध्ये अडथळा निर्माण झालेला आहे गोलंदाज आकाशला. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज आकाश? राईट मोर द विकेटने न्यू बॅट्समन आकाश. आकाश टू आकाश हे कॉन्टेस्ट आपण पाहतो या षटकामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. मानाची सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ओव्हर द विकेट आकाश. फुल टॉस आहे. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 10. सचिन येतोय नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 10 धाव बनवले आणि 3 फलंदाज देखील गमावले. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल फलंदाज विनोदाने आकाशला. विनोद एक चांगला खेळाडू आहे. त्याला चांगला खेळ करावा लागेल कारण की 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. हाफ ट्रॅकर आहे. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले. चेंडू थोडासा उशिरा आला त्यामुळेच चेंडूला रीड करू शकले नाहीयेत. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 10 धावा धावफलकावरती. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. फुल टॉस बिग हिट केलाय. चुकीला माफी नाहीये. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर षटकार. एक सुवर्ण संधी आहे आयवा जेलसाठी. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय विश्वासदादा दळवी यांच्या माध्यमातून 50 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 50 रुपयांचं पारितोषिक मिळवा. ही नामी संधी आहे प्रेक्षकांना देखील. दरम्यान येतोय हा वाईट बॉल. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलेला आहे. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. धावफलकावरती 17 आहे.
पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑनवरून मिड ऑनला क्षेत्ररक्षक येतील, परंतु आकाश फार वेगाने आले आणि फेकी देखील चांगली केली होती, परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाही आहेत गोलंदाज सचिन अथवा फलंदाज देखील विनोद पाटील सर बाद होऊ शकला असता, परंतु जर तरला महत्त्व नाही क्रिकेटमध्ये. दैव बलवंत आहे, नशिबाने साथ दिलेली आहे फलंदाज आकाशची आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगलं हे स्कोर कार्ड आपण पाहतोय. फुल टॉस आहे, चांगला स्ट्रोक खेळलेत सीमारेषेच्या लगत, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, परंतु पाहावं लागेल काय घडलंय. सीमारेषेच्या बाहेर पंच इशारा करतील चौकार. तेवीस क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग इट षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29, 29 धावा धावफलकावरती. पंच काहीतरी इशारा करतील. यस, 2 खेळाडू नक्कीच आलेले आहेत, त्यामुळे काही कारणास्तव त्यांना उशीर झाला, परंतु आता ते इन ॲक्शनमध्ये असतील. नेक्स्ट मॅच आहे, यापुढील सामना दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचा आहे. मालगाव आणि वाकोली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. TY पाटील मालगाव आणि वाकोबा स्पोर्ट्स वाकोली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. जरी 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये गमावले असतील तरी देखील 14.50च्या सरासरीने बनवलेले आहेत या 29 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. नवीन गोलंदाज, एक्सपिरियन्स गोलंदाज नारायण येत आहेत या 3ऱ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवली आकाश आणि विनोद यांनी. यावेळीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे, वाईट बॉल. धावसंख्या आहे 30. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू आपण पाहिला. सादिक राजापूरकर सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, गुड मॉर्निंग. धावसंख्या 30 आहे. षटक क्रमांक सागर मोरे सर देखील आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31, 31 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली, दमदार सुरुवात केलेली आहे या सामन्यामध्ये. प्रथम टॉस गमावला होता. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 38, 38 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केलेली आहे या सामन्यामध्ये, कारण की 4 षटकांचा सामना आहे. माहिती आहे 50+ धाव बनवावे लागतील आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 38 या धावसंख्येवरती. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू. एलिव्हेशन नाहीये, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज विनोदचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. विनोद बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन आकाश येत आहेत. दोन्ही आकाश आहेत. आता मग ते स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला स्काय लिहिलेलं आहे त्याच्या टी शर्टवरती. विनोद पाटील सर, बघूया सूर्यकुमार यादव सारखी बॅटिंग करेल का. परंतु जर्सी क्रमांक MS धोनीचा आहे 07. विकेट मिळवली आहे. पार्टनरशिप ब्रेक केलेली आहे या षटकामध्ये. नारायण पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 38-38. वाकोली पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. अमर आहेत गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. हाफ ट्रॅकर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शॉर्ट ऑन बॉल केला. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल का. झाली आहे तिसरी धाव देखील पूर्ण. खराब फेकी, खराब बॅकअप आपण पाहिलं या चेंडूवरती. जिथे 2 धाव होत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश आहे. स्काय शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं आणि येथे हा डॉट बॉल. डावकुरी आताचा फलंदाज आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. दोन्ही संघाची संगणक इथे उपस्थित आहेत. टॉस देखील आपण करणार आहोत. संदीप दादा चाळके साहेबांचे शुभ हस्ते, जे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ड्राईव्ह केलेला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका, परंतु गवत असल्यामुळे चेंडूने थोडासा वेग कमी घेतलेला आहे आणि मिळतील पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा. आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4-4 44 धावा 45. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आहे आणि विकेटचं पतन. धावबादच्या स्वरूपात लागतोय हा धक्का. अजून एक आणि सांघिक यश मिळतं शेवटच्या बॉलवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये देऊलवाडी या संघासमोर पुसारले या संघाने.
स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि पाऊस नसेल तर मजाच नाहीये दादा मित्र म्हणून, कारण की अनिल दादा पाटील यांची स्पर्धा पाहिली आणि उन्हाचा तडाखा आपण सोसला त्या स्पर्धेमध्ये. काल देखील भरपूर ऊन होतं आणि आज नक्कीच थोडासा गारवा आहे, कारण की रिमझिम पाऊस नक्कीच पडतोय विनोद पाटील सर, आणि हा पाऊस अपेक्षित आहे. लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. 46 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. बघा 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना की आपण सहकार्य करायचं आहे, कारण की 16 सामने विनोद पाटील सर कव्हर करायचे आहेत. सेहेचाळीस धाव बनवायचे आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत विजय आणि नॉन स्ट्राईक इनला फलंदाज आकाश आणि गोलंदाज आहेत मंगेश. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी स्वतः मंगेश जज करतोय फॉलो थ्रू मध्ये, आणि मंगेशने हा झेल सोडलाय. प्रयत्न खूप चांगले केले होते. हे झेल पकडणं फार कठीण असतं, परंतु प्रयत्नाने 100 मार्क मी देईन. मंगेशला प्रयत्न खूप चांगले केले होते. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. स्लोवर आणि यॉर्करचा वापर केलेला आहे. चांगली गोलंदाजी. मंगेशकडे वेग नाही, परंतु व्हेरिएशन आहे. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत प्रत्येक चेंडूवरती. फुल टॉस आहे. त्याला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार पाहावं लागेल. पंच देखील विचारपूस करताय आणि पंचांचा अखेर निर्णय येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 6. आणि क्लीन बोल्ड. चुकीचा निर्णय मी तर म्हणेन. वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला सोडून दिलं होतं आणि आय थिंक मिडल स्टंप ब्रेक होतोय आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. फलंदाज विजयला माघारी परतावं लागेल. संकेत नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. 46 धाव बनवायचे आहेत आणि सुरुवात चांगली करून दिली होती विजयने. एक चौकार देखील लगावला होता. त्यानंतर ते क्लीन बोल्ड झाले. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी होते मंगेशकडून. एक चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे. मंगेशने फुल टॉस चेंडू फेकला होता, त्याला योग्य उत्तर दिलं. त्यानंतर क्लीन बोल्ड आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिलाय. आलाय हा निर्धाव चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 6. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे.
नवीन गोलंदाज विनोद आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज आकाश आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 40 धाव बनवायचे आहेत. 13.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. फुल टॉस चेंडू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. डीपमध्ये फिल्डर आहे. चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. खराब क्षेत्ररक्षण. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय आकाशच्या बॅटमधून. संगीत या सकाळच्या सत्रामध्ये ते देखील सादर करतात. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष. चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. स्लोअर वनचा वापर केला होता गोलंदाज विनोद यांनी. विनोदकडे देखील व्हेरिएशन आहे. एक्सपिरियन्स भरपूर आहे. जेन्युन ऑलराऊंडर आहेत कारण की विनोद सलामीला आले होते बॅटिंग करण्यासाठी आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये मंगेशने इम्प्रेस केलं. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. हाफ ट्रॅकर आहे. खराब फलंदाजी मित्र म्हणेन. खराब चेंडू होता. याला चौकार किंवा षटकारामध्ये कन्वर्ट करू शकले असते परंतु खूप आधीच खेळले. बॅट स्विंग खूप आधीच आला आणि चेंडू थोडासा उशिरा आला त्यामुळेच येतोय हा निर्धाव चेंडू. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे. चांगला स्ट्रोक खेळत बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतायत आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धाव पूर्ण होतील का? फलंदाज झालाय बाद. माघारी परतावं लागेल धावबादच्या स्वरूपात. लागतोय हा दुसरा मोठा धक्का. फलंदाज संकेत बॅक टू द पवेलियन. मला बरं वाटतंय. कोणी उपस्थित नव्हता. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतात. विनोद पाटील सर या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजून 33 धावांची गरज आहे. तेरा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आकाश गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. आकाश धावसंख्या आहे 17. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. गोलंदाजी करावी लागेल.
नक्कीच थ्रो गोलंदाजी आढळली तर नक्कीच त्या खेळाडूला त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ओके, जर 3 सामन्यांची बंदी देखील आहे. जर याच्या आधी गोलंदाज कोणताही गोलंदाज असेल जो थ्रो गोलंदाजी करत असेल आणि आढळल्यास पंचांनी 9 चेंडू घोषित केल्यास त्या खेळाडूला त्या गोलंदाजाला स्पेशली 3 स्पर्धांची बंदी आहे. 3 टुर्नामेंटमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही. गोलंदाज विकास आहेत. 12 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. चांगला खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक आकाशला घ्यावी लागेल कारण की आकाशने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. 2 चौकार आकाशच्या बॅटमध्ये आलेत त्यामुळे आकाशला चांगला खेळ करावा लागेल. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. विकास येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. पहिला चेंडू ऑन साइडला into the slot and out of the plot, widish long on, cow corner, boundary line च्या बाहेर षटकार. हा षटकार लगावलाय फलंदाज संतोष यांनी. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. दहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 23 धावा झालेल्या आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलेला आहे. अजूनही 23 धावांची गरज. राईट मोर द विकेट विकास. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 24 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 22 धाव बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप मध्ये आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मॅच धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 28 धावा. 18 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. पंचांचा कोणता इशारा येत नाहीये याचाच अर्थ बॅट कट असावी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. राधाकृष्ण क्रिकेट क्लब व विश्वास दळवी यांच्या माध्यमातून ऋत्विक विश्वास दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्रीकृष्ण चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतात. येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. 7 चेंडू नक्की शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 17 या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे.
सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले, डीप मध्ये फिल्डर आहेत. मिडविकेटला एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, थोडंसं फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे मिल्टील्या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे श्री NVCC देऊलवाडी या संघाला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून दिले चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. मिळते अवांतर धावा, धावसंख्या 32 धावा. आणि काय घडतं मैदानावरती, फलंदाज बाद घोषित केलेला आहे पंचांनी. संतोषला माघारी परतावं लागेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. अकोली या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय बॅट फर्स्ट. क्या बात आहे. मालगाव संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. थर्ड अंपायर आक्षेप घेतलेला आहे शैलीवरती. तिसरे पंच आपण जायचं आहे सागर मोरे सर. आपण मैदानावरती जायचं आहे कारण की गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. येस, आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत नरेश सर आणि इथून ते चेक करतील. सचिन येते नवीन फलंदाज. 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. सचिन ऑन स्ट्राइक. यावेळी चांगला चेंडू आहे. सूर्य गोलंदाजी करतायत. गोलंदाज या अंतिम षटकामध्ये अक्षय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. बघा, आमचे जे आयोजक आहेत असोसिएशनचे नक्कीच ऑनफिल्ड अंपायर आहेत, त्यामुळे जे आमचे ऑफिशियल पंच आहेत, 9 चेंडू नक्कीच घोषित केलेले पंच. थ्रो गोलंदाजी आढळलेली आहे, त्यामुळे आमचे कंट्रोल रूममध्ये ऑफिशियल पंच आहेत, MCA मान्यताप्राप्त पंच आहेत. त्यांनी हा चेंडू 9 चेंडू घोषित केलेला आहे. त्यामुळे संदीप सर 3 धावांची पेनल्टी देखील असेल आणि गोलंदाज ब्लॅकलिस्ट असेल 3 स्पर्धांसाठी आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. त्यामुळे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि जिंकण्यासाठी समीकरण आता मात्र बदलतंय. 11 धावांची गरज.
चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पंच एकच चेंडू झालेला आहे. जो डॉट आला तोच त्यांनी 9 चेंडू घोषित केलेला. आता जो डॉट आला तोच नो बॉल त्यांनी घोषित केला. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर हँडल विथ बॉल ते आऊट झाले संतोष, आणि त्यानंतर 9 चेंडू घोषित केला. तोच डॉट चेंडूच 9 चेंडू घोषित केलाय. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. स्ट्राईक इनला फलंदाज सचिन, गोलंदाज अंकुश आहेत. पाच चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. फ्रीडच्या चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, परंतु चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 37. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 4 धावा बनवायच्यात 9 सामना जिंकण्यासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. वेग नाहीये गोलंदाज अंकुशकडे, परंतु व्हेरिएशन आहे. येथे हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल देऊलवाडी या संघावरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. 9 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 3 धाव बनवायचे आहेत 9 या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज सामना, पहिला सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूल आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाल्या बाद धावबाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. लागतोय अजून एक धक्का देऊलवाडी या संघाला. मिश्रित आहेत नवीन फलंदाज. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल. 2 चेंडू आणि 8 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना आपण पाहतोय. पहिलाच सामना या 2 संघांमध्ये. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. चांगला स्ट्रोक खेळले. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. येतील चेंडूवरती, उचलतील, फेकतील. तोपर्यंत या 2 धावा, या 2 धावा पूर्ण होत्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतोय. कारण की 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गोल्डन षटकाराची गरज आहे. 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. षटकारच मारावा लागेल. गोल्डन षटकार येईल का की सामना जिंकून देईल अंकुश आपल्या संघाला. 1 चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फुलर लेनचा हा चेंडू. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी, खराब चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित देखील केलेला आहे.
एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी 5 धाव बनवावे लागतील. पुन्हा एकदा विनाशकाली विपरीत बुद्धी मित्र म्हणेन गोलंदाज अंकुश दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू घोषित केलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडू घोषित केलेले आहेत. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चौकार मारावा लागेल या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे पुसारले या संघाने. अभिनंदन या संघाचं. हार्ड लक देऊळवाडी संघाचं. आणि